देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या नीट परीक्षेभोवतीचे वाद आता नव्या टप्प्यावर पोहोचले आहेत. पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपानंतर केंद्र सरकारनं मोठा आणि अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. 21 जून रोजी होणाऱ्या नीटच्या फेरपरीक्षेसाठी आता थेट भारतीय लष्कर आणि भारतीय वायुदलाची मदत घेतली जाणार आहे. गोपनीय प्रश्नपत्रिका देशभरातील परीक्षा केंद्रांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी वायुदलाची विमानं वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी लष्कराची देखरेख आणि समन्वय असणार आहे. ही माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ABP माझाशी बोलताना दिली आहे. दरम्यान दिल्लीमध्ये अजून एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, NTAचे महासंचालक अभिषेक सिंह, CBSEचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 21 जूनच्या फेरपरीक्षेच्या संपूर्ण सुरक्षा आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त होत असताना सरकारकडून परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी हे मोठं पाऊल उचललं गेल्याचं मानलं जात आहे. रिया पवार, क्रांती न्यूज.